मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या 10,000 इंग्लिश वर्ड्स या सिरीजमध्ये, ज्या ठिकाणी आपण दररोज नवीन 25 इंग्लिश शब्द तुमच्यासाठी घेऊन येतोय। आपण इंग्लिश शब्द पाहतोय, त्याचं वाचन पाहतोय, त्याचा मराठीमध्ये अर्थ पाहतोय आणि व्हिडिओच्या शेवटी फक्त मी मराठी शब्द विचारतोय, तुम्ही आठवायचं त्याच्यासाठी इंग्लिश शब्द काय आहे, जेणेकरून तुमचा चांगल्या प्रकारे सराव होऊन जाईल। बघा मित्रांनो, सोप्या शब्दापासून अवघड शब्दापर्यंत असा आपला प्रवास आहे। आज आपण पार्ट 25 पाहतोय। याच्यापूर्वीचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता। बघा, पहिला शब्द तुमच्या समोर आहे ऑफिसर म्हणजेच अधिकारी। बघा, ऑफिसर म्हणजेच काय, अधिकारी। पुढे आहे पार्डन म्हणजे माफी किंवा क्षमा। बघा, पार्डन म्हणजेच काय, माफी किंवा क्षमा। पुढे आहे माइल म्हणजे मैल, अंतराचे माप आहे एक, माइल म्हणजेच मैल। पुढे आहे नेसेसरी म्हणजे आवश्यक किंवा गरजेचे। बघा, नेसेसरी म्हणजेच काय, आवश्यक किंवा गरजेचे। पुढे आहे ऑफन म्हणजे अनेकदा किंवा वारंवार। बघा, ऑफन म्हणजेच काय, अनेकदा किंवा वारंवार। पुढे आहे पेरेंट म्हणजे पालक। पेरेंट म्हणजेच काय, पालक। पुढे आहे मिल्क म्हणजे दूध। मिल्क म्हणजेच काय, दूध। पुढचा शब्द आहे नेक म्हणजे मान। नेक म्हणजेच काय, मान। पुढे आहे ऑइल म्हणजे तेल। ऑइल म्हणजेच काय, तेल। पुढचा शब्द आहे पार्क म्हणजेच उद्यान किंवा वाहन उभे करणे। बघा, पार्क म्हणजेच काय, उद्यान किंवा वाहन उभे करणे। पुढे आहे मिलियन म्हणजे दशलक्ष। मिलियन म्हणजेच काय, दशलक्ष। पुढे आहे नीड म्हणजे गरज। नीड म्हणजेच काय, गरज। पुढचा शब्द आहे ओके म्हणजे ठीक आहे। ओके म्हणजेच काय, ठीक आहे। पुढे पार्ट म्हणजे भाग। पार्ट म्हणजेच काय, भाग। माइंड म्हणजे मन, बुद्धी किंवा हरकत। बघा, माइंड म्हणजेच मन, बुद्धी किंवा हरकत। पुढे आहे नेबर म्हणजे शेजारी। नेबर म्हणजेच काय, शेजारी। पुढे आहे पे म्हणजे पगार देणे किंवा पैसे देणे। पे, पगार देणे किंवा पैसे देणे। पुढे आहे पर्टिक्युलर म्हणजेच विशिष्ट किंवा विशेष। बघा, पर्टिक्युलर म्हणजेच काय, विशिष्ट किंवा विशेष। पुढे आहे पार्टी म्हणजे पार्टी किंवा मेजवानी। बघा, पार्टी म्हणजेच काय, पार्टी किंवा मेजवानी। पुढचा शब्द आहे पास म्हणजे जाणे किंवा उत्तीर्ण होणे। बघा, पास म्हणजेच काय, जाणे किंवा उत्तीर्ण होणे। पुढे आहे पास्ट म्हणजे भूतकाळ किंवा मागे। पास्ट, भूतकाळ, मागे। पुढे आहे पेनी, एक प्रकारचे नाणे आहे। बघा, पेनी। आहे पीपल म्हणजे लोक। पीपल म्हणजेच काय, लोक। पुढे आहे प्रिझन म्हणजे तुरुंग। प्रिझन म्हणजेच काय, तुरुंग। पुढचा शब्द आहे रिसेंट म्हणजेच अलीकडील। बघा, रिसेंट म्हणजेच काय, अलीकडील। आता बघा मित्रांनो, फक्त मी मराठी शब्द वाचतोय जे की आपण मागे पाहिलेले आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं की याच्यासाठी इंग्लिश शब्द काय आहे। अधिकारी, माफी, क्षमा, मैल, आवश्यक, गरजेचे, अनेकदा, वारंवार, पालक, दूध, मान, तेल, उद्यान, वाहन उभे करणे, दशलक्ष, गरज, ठीक आहे, भाग, मन, बुद्धी, हरकत, शेजारी, पगार देणे, पैसे देणे, विशिष्ट, विशेष, मेजवानी, जाणे, उत्तीर्ण होणे, भूतकाळ, मागे, नाणे, लोक, तुरुंग, अलीकडील। तर अशा प्रकारे मित्रांनो 25 शब्द आपण पाहिलेत। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा।